नमस्कार. घर आणि तीमध्ये मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तुम्हाला बेड व्हॅक्यूम क्लीनरबद्दल माहिती आहे का? जर नसेल माहिती किंवा माहीत पण असेल पण चांगला प्रोडक्ट कोणता हे जर कळत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये हे तुमचं सगळं कन्फ्युजन दूर होईल. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगारोचा ग्रँड बेड व्हॅक्यूम क्लीनर विथ UV लाईट. ह्या व्हॅक्यूम क्लीनरने आपण गादी, बेडशीट, कार्पेट, सोफा, त्यानंतर आपल्या डायनिंग टेबलच्या ज्या खुर्च्या असतात त्या, हे सगळं म्हणजेच जे काही आपल्याकडे कुशन असलेलं फॅब्रिक असतं ते सगळं आपण ह्याच्याने स्वच्छ करू शकतो. आणि हो, आपल्याला जरी वाटत असलं आपला बेड स्वच्छ आहे तरीसुद्धा हे व्हॅक्यूम क्लीनर वापरल्यानंतर आपल्याला कळतं की आपल्या बेडमध्ये आतापर्यंत आपण किती धूळ जमा करून ठेवली होती किंवा किती धुळीमध्ये आपण राहत होतो. तर चला ह्या व्हॅक्यूम क्लीनरबद्दल जाणून घेऊया. हा आहे अगारोचा ग्रँड बेड व्हॅक्यूम क्लीनर. याचा जो UV लॅम्प फंक्शन आहे तो 99.9% बॅक्टेरियांना मारतं. त्यासोबतच हा अगदी परफेक्ट असा क्लिनिंगसाठीचा ऑप्शन आहे. ह्या व्हॅक्यूम क्लीनरला हे जे पॉवर बटन दिलं आहे हे ऑन केल्यानंतर व्हॅक्यूम क्लीनर चालू होतं. तसंच हे जे ॲरोचं बटन दिसतंय त्यामुळे जो डस्ट कप आहे तो आपण काढू शकतो. ह्या व्हॅक्यूम क्लीनरसोबत ही जी केबल मिळते तर ही 2 पिन आहे, त्यामुळे तुम्ही कुठल्याही सॉकेटमध्ये ही वापरू शकता. तसंच ही अगदी लांबलचक अशी वायर आहे, 5 मीटरची ही वायर आहे, ज्यामुळे तुमचा बेड अगदी किंग साईज असला तरीसुद्धा तुम्ही व्यवस्थित तो स्वच्छ करू शकता किंवा आपल्या घरातील कार्पेट कितीही मोठा असला तोसुद्धा आपण व्यवस्थित स्वच्छ करू शकतो. पुढे हे LED लाईट दिलेले आहेत, त्यामुळे सुद्धा क्लिनिंग करताना अगदी बारीक सरफेससुद्धा आपल्याला व्यवस्थित दिसतो. मागच्या बाजूला हे जे फंक्शन दिलेले आहेत जे तुम्हाला डॉट डॉट असे दिसत आहेत, तर ह्यामुळे हे जे व्हॅक्यूम क्लीनर आहे हे व्हायब्रेट करून एक्स्ट्राची जी धूळ आहे ती आपल्याला खेचून घेता येते. हा UV लॅम्प आहे ज्यामुळे 99% बॅक्टेरिया किल केले जातात. अगदी स्मूथ असे याला इथे चाकं दिलेले आहेत, ज्यामुळे आपल्याला कुठल्याही सरफेसवरती हे स्मूथपणे हँडल करता येतं. तर असा आहे हा व्हॅक्यूम क्लीनर. ह्याच्यावरती हे जे ॲरो बटन दिलेलं आहे ते प्रेस करून हा डस्ट कप बाजूला काढायचा. त्यामध्ये हे मॅक्सची जी साईन दिली तेवढी जर धूळ जमा झाली तर लगेचच हा कप स्वच्छ करायचा किंवा प्रत्येक यूजनंतर हा जो कप आहे तो स्वच्छ करून ठेवायचा. हे पहा, हे झाकण उघडण्यासाठी कपवरती दिलेला डॉट आणि वरच्या झाकणावरचा डॉट मॅच करायचा, म्हणजे हा कप बंद आणि उघडता येतो. आता हे व्हॅक्यूम क्लीनर वापरायचं कसं? हे व्हॅक्यूम क्लीनर वापरताना ही जी वायर दिलेली आहे ती सॉकेटमध्ये प्लग करायची. त्यानंतर हे जे पॉवर बटन दिलं आहे ते एकदा प्रेस करायचं, म्हणजे हे मशीन किंवा हे जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ते स्टार्ट होईल. कुठल्याही फ्लॅट सरफेसवरती जसं की गादी, कार्पेट, सोफा, उशा, त्यानंतर आपल्या डायनिंग टेबलच्या खुर्च्या ह्यांवरती आपण हे व्हॅक्यूम क्लीनर यूज करू शकतो. आता हे व्हॅक्यूम क्लीनर वापरताना गादीच्या कुठल्या तरी एका कोपऱ्याने सुरुवात करायची आणि अगदी हळूहळू हे व्हॅक्यूम क्लीनर त्या गादीवरती फिरवायचं. तो व्हॅक्यूम क्लीनर चालवण्याचा जो स्पीड आहे तो अगदी स्लो ठेवायचा, तेव्हाच अगदी व्यवस्थित धूळ ही खेचली जाते. हे पहा, मी तुम्हाला इथे दाखवते. हे जे इथे बटन दिलेलं आहे हाताचं, हे बटन प्रेस केल्यानंतर याचा व्हायब्रेशन मोड ऑन होतो आणि व्हायब्रेशन मोड ऑन झाल्यानंतर एक्स्ट्राची जी धूळ आहे ती खेचली जाते. म्हणजे अगदी खूप जास्त धूळ जमा झालेली असेल तर ती धूळ खेचण्यासाठी हे व्हायब्रेशनचं बटन ऑन करायचं. हे पहा, तुम्ही बघू शकतात ह्या गादीवरती मी हे व्हॅक्यूम क्लीनर फिरवते आणि खूप सारी धूळ ह्या व्हॅक्यूम क्लीनरमध्ये जमा झाली. अशाच पद्धतीने आपण उशीसुद्धा व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करू शकतो. फक्त हे व्हॅक्यूम क्लीनर फिरवताना अगदी हळूवार फिरवायचं. तसंच मी इथे सोफासुद्धा स्वच्छ करून दाखवते. तर सोफ्यावरती म्हणा किंवा आपल्या कॉटवरती काही जर बारीक कण पडलेले असतील, जसं कधी बिस्किटचे तुकडे असतात किंवा काही आपण खातो तर त्याचे कण काही पडलेले असतील तर ते सुद्धा ह्या व्हॅक्यूम क्लीनरने स्वच्छ होतात. तसंच मी इथे डायनिंग टेबलची खुर्ची जी आहे तीसुद्धा स्वच्छ करून पाहिली. कार्पेट होता, कार्पेटसुद्धा छान स्वच्छ करून घेतला. तर अशा पद्धतीने कुठल्याही फॅब्रिकच्या आपल्याकडे जे प्लेन सरफेस चे ज्या वस्तू असतात तर त्या आपण ह्या व्हॅक्यूम क्लीनरचा उपयोग करून स्वच्छ करू शकतो. आणि UV लाईटमुळे बॅक्टेरियासुद्धा क्लीन होतात, म्हणजे फक्त स्वच्छ नाही तर अगदी सेफ असं आपलं घर तयार होतं. आता हे व्हॅक्यूम क्लीनर वापरल्यानंतर स्वच्छ कसं करायचं? तर जसं की मगाशी सांगितलं, जो ॲरोचं बटन आहे ते प्रेस करून हा जो डस्ट कप आहे हा आधी बाजूला काढून घ्यायचा.
त्यानंतर ह्याचं जे झाकण आहे ते उघडून घ्यायचं. कपावरचा डॉट आणि जे झाकण उघडण्याचा सिम्बॉल आहे त्याचा डॉट मॅच केला की झाकण उघडतं. तसंच हे जे हेपा फिल्टर आहे ते आधी बाजूला काढून घ्यायचं. आतलं जे फिल्टर आहे ते बाजूला काढून घ्यायचं. हे पहा, मी तुम्हाला इथे दाखवते की किती धूळ जमा झाली आहे. अगदीच थोडाच वेळ मी हे व्हॅक्यूम क्लीनर वापरलं, अजून पूर्ण वापरायचं राहिलं आहे. शूटपुरता वापरलं होतं तरी बऱ्यापैकी धूळ जमा झाली आहे. आता हे जे हेपा फिल्टर आहे याला अजिबात धुवायचं नाही. अगदी ऑकेजनली तुम्ही एखाद्या वेळी हे धुवू शकतात, पण सारखं सारखं जर धुतलं तर हे बदलावं लागेल. तर त्यासाठी हे असं ब्रशच्या साहाय्याने स्वच्छ करून घ्यायचं. आणि बाकीचे हे जे कंटेनर आहे हे आपण नेहमीप्रमाणे धुवून घेऊ शकतो किंवा पुसून ठेवले तरी चालेल. पण जो डस्ट कप आहे तो शक्यतो धुवून ठेवायचा. पाण्याखाली हा डस्ट कप स्वच्छ धुवून घेतलेला आहे. हे फिल्टरसुद्धा आपण धुवून ठेवू शकतो, पुसून ठेवलं तरी चालेल. आता हे सगळे धुवून झालं की त्यानंतर हे कोरडं करून घ्यायचं. अगदी स्वच्छ कोरडं झालं पाहिजे तरच हे ह्या व्हॅक्यूम क्लिनरला अटॅच करायचं. आता हे जे मेन युनिट आहे त्याला स्वच्छ कोरड्या कापडाने पुसून घ्यायचं. जो UV लॅम्प आहे त्यालासुद्धा छान पुसून घ्यायचं. आता हे जर तुम्हाला परचेस करायचं असेल तर ह्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिकडून हे मागवू शकतात. ॲमेझॉनवरती सुद्धा हे अवेलेबल आहे. ह्या व्हॅक्यूम क्लीनरसोबत तुम्हाला मॅन्युअल आणि वॉरंटी कार्डसुद्धा मिळेल. 1 वर्षाची वॉरंटी याला आहे आणि मॅन्युअलमध्ये हा कसा वापरायचा याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत. आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.